महाराष्ट्र हादरवणारी एक धक्कादायक बातमी नांदेडमधून समोर आली आहे। सरपंच पदाच्या लालसेपोटी एका पित्याने आपल्या पोटच्या 6 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी पांडुरंग कोंडमंगले वय 28 हा गावात सलून चालवतो। पांडुरंगाला 3 अपत्य आहेत, एक 3 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांच्या जुळ्या मुली। आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत उभं राहून सरपंच व्हायचं स्वप्न त्याने पाहिलं होतं, मात्र महाराष्ट्रातील निवडणूक नियमानुसार 2 पेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही। हे समजताच त्याने थेट एक धक्कादायक निर्णय घेतला। या नियमाचा अडसर दूर करण्यासाठी त्याने आपल्या मुलीची हत्या करण्याचा कट रचल्याचं तपासात समोर आले आहे। या गुन्ह्यासाठी त्याला गावातील सरपंच गणेश शिंदे याने सल्ला दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। गुरुवारी सकाळी पांडुरंगाने आपली मुलगी प्राची हिला शाळेत सोडतो असं सांगत दुचाकीवर बसवलं आणि बोधन जवळील कट्टापल्ली शिवारातील कॅनल मध्ये तिला फेकून दिलं। ही घटना एका शेतकऱ्याने पाहिल्यानंतर प्रकरण उघडकीस आलं। तेलंगणातील निजामाबाद पोलिसांनी दुचाकीच्या नंबरवरून तपास करत पांडुरंगाला अटक केली। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून सरपंच गणेश शिंदे यालाही सह आरोपी करण्यात आलं आहे। दोघांवर हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून राजकीय सत्तेच्या हव्यासाने माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो याचं हे भयानक उदाहरण मानलं जातंय। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।